मलमली कापड कुठली कसं माणिक पाटे कुठं पण बसा पण वरती लागत दिसा बस सवय लागली हाय हॅलो नमस्कार मराठी मॉम इन साऊथ इंडिया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। इकडे गावाकडे आलोय, मस्त वातावरण आहे। सकाळ सकाळी आमचे चहा वगैरे पिऊन निवांत बसलेत। छान असं वातावरण आहे, इतकं फ्रेश वाटतं ना गावाकडे, एक नंबर। आणि हा व्हिडिओ जरा पोस्ट करायला मला लेट झालेला आहे तर समजून घ्या। जाय शाबनकर पाणी पाणी बघ सगळं पिंक 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 येऊ नको, ती पट्टी काढूया आपण। ये अरे दुसरी घालू, दुसरी डॉक्टरकडनं दुसरी करायची आता। तर आज आमच्याकडे खास पाहुणे आलेले आहेत, म्हणजे आबांची बहीण यांच्या आत्या आलेल्या आहेत। आणि खूप छान वाटतं असं घरी पाहुणे वगैरे आले की। आणि आम्ही सगळे आलो की कोण असं फोन करून बोलावून घेतोच। आबा म्हणतच होते किती दिवस झालं या या या, खूप दिवसातून भेटले आम्हाला पण आत्ती, त्यामुळे खूप छान वाटतं। आणि इथं गप्पा मारत दोघे बसलेले आहेत बहीण भाऊ, आणि मी त्यांचा हळूच व्हिडिओ बनवत होते। आणि दिवसभर दुपारचं पण निवांत बाहेर चेअर आणून ठेवतात, गप्पा मारत असतात दोघे। आम्ही उगीच बसलो का त्यांच्या लहानपणीचं विचारतो, काय काय गोष्टी सांगत असतात, खूप छान वाटतं। आणि इकडे आयांश खेळायला लागलाय मातीत। खेळू द्या खेळू द्या खेळू द्या, तिथं मी येत नाही खेळाय मातीत, डोळ्यात टाकू चिकड्या आणि चुकड्या कसं बोला पडतात पडतात बस या मागे इकडे इकडे पटन आज वस्तीवर काका आलेले बांगड्या भरायला। तर असं झालं होतं की गावाला आल्यानंतर मी गावात माझा बांगड्यांचा सेट ठेवलेला होता, पण माझ्या लक्षातच नाही की मोठ्या साईजच्या बांगड्या मी सेलमला घेऊन गेले। आणि त्या छोट्यावाल्या बांगड्या होत्या त्या घालायला गेली, सगळ्या बांगड्या फुटल्या। मग म्हटलं माईंना बांगड्या भरायच्या आहेत यात्रेच्या अगोदरच, पण यात्रेच्या वेळेला इतकी गडबड होती की माई म्हटलं आता असू दे राहू दे, नंतर भरून जाऊ दे। तोपर्यंत काकाच आले आणि मग त्यांना बोलवलं बांगड्या भरायला। तर हा नेहमीचा प्रॉब्लेम होतो की साईजची माझ्या बांगडी भेटतच नाही। मग त्यांनी लहान साईज होती बांगड्यांची, तीच कशी तर घातली। मला म्हटले नेक्स्ट टाइम ऑर्डर करून देतो तुम्हाला बनवून, कारण लास्ट नंबर लागतो बांगड्यांचा मला। आणि हा कुठं बाहेर गेलं तरी बांगड्या वगैरे भरायला, कोणाच्या लग्न वगैरे, त्यावेळी पण असंच होतं की एक साईज भेटतच नाही बांगड्यांची। मग मी कायम कुठे भेटेल तिथून एक एक दोन दोन डझन घेऊन ठेवते, कारण गावाला आलं की हातात बांगड्या असायलाच पाहिजेत आणि दिसतात पण छान। बाकी शहरात आपण कसं का राहीन, आपण गावाकडे असं असलं पाहिजे, मला पण असं वाटतं। त्यामुळं मी मागच लागलेली पाहिजे की मला भरायचे आहेत लवकर। आता उन्हाळ्यात दररोज दुपारचा गारीगारवाला पेप्सीवाला येत असतो। लहानपणी तर गावातून सगळ्या त्या गारीगारवाल्याच्या मागे पळायचो, आणि आज लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या। किती वर्षानंतर गारीगार खाल्ले, सगळ्या घरातल्यांना आम्ही दररोज गारीगार घेतोय, दररोज खातोय। आणि आज संध्याकाळी असा भयानक वारा सुटलेला ना, आता तुम्हाला वाटत असेल इथं मी फिल्टर वगैरे लावलाय, पण असं पिवळसर एकदम वातावरण झालेलं, पूर्ण पिवळसर। आणि कसं दिसतंय, एकतर पाऊस नाही ना काय नाही, उन्हाळ्यात पूर्ण झाडं वगैरे सुकलेली आहेत। हे पावसाळ्यात एकदम वातावरण इथलं वेगळंच असतं, मस्त वाटतं, पण आता वेगळंच आहे। आणि आता मी इथून तुम्हाला दाखवते माझ्या मम्मीचं घर। आमच्या घराच्या टेरेसवरून डायरेक्ट मम्मीचं घर दिसतंय। आणि इतका जास्त वारा सुटलेला, आणि गावात खूप जास्त गरम होतंय। आता मळ्यात राहायची सवय लागली ना तर इतकं भारी वाटतं ना, टेरेसवर वगैरे मस्त हवा असते। तर इथून मम्मीचं डायरेक्ट घर दिसतं, मम्मीच्या इथनं पण हात केला की मग सासरचं घर दिसतं। खूप भारी फिलिंग येते इथनं असं आपलं घर बघायला माहेरचं। आणि मम्मीचं घर आता नवीन बांधलंय, उंचावर आहे, त्यामुळे आता डायरेक्ट क्लिअर दिसतं स्पष्टपणे। आणि बघू शकता तुम्ही वातावरणातला पिवळेपणा कसा दिसतोय, हे अजिबात फिल्टर वगैरे नाहीये, असं वातावरणच झालेलं होतं। तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी
आणि आज ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन थोडंसं लेट होते का तर गावात काहीतरी कार्यक्रम होता आणि सगळे तिकडे गेलेले, त्यामुळे लेट झालं. आमच्या लग्नाला 9 वर्ष कंप्लीट झाली. खूप छान फिलिंग आहे आणि प्रत्येक वर्षी यात्रा झाली की ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन गावालाच होतं आपल्या फॅमिलीसोबत. म्हणजे ही गोष्ट खूप छान वाटते कारण आम्ही नेहमी बाहेर जातो मायाबांना घेऊन हॉटेलला वगैरे, पण यावेळी तसं काही झालं नाही. काय तर ते गावात कार्यक्रम होता त्यामुळे. तर सगळे वस्तीवरचे वगैरे आले होते आणि सगळे असले ना वस्तीवरचे वगैरे सगळे आम्ही खूप एन्जॉय करत असतो कोणता पण कार्यक्रम. तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पाहिला पण असेल आणि सगळे म्हणतात की तुमच्यातले लोक लय भारी एन्जॉय करत असतात सगळे कार्यक्रम. आणि आयनशी तर डोक्याला हात लावून बसलाय की मला ना मोडू नका म्हणून, त्याला अचानकच काहीतरी होत असतं. तर इथे ऑक्शन वगैरे झालं आणि फॅमिली फ्रेंडसोबत ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं. मधमध्ये कापाड कुठली कसं माणिक पाटील कुठं पण बसा पण वकिला दिसा. आता ॲनिव्हर्सरी आहे म्हणून सगळे म्हणत होते उखाणे घ्या. तर उखाणे फक्त इथं माईंचाच व्यवस्थित रेकॉर्ड झालाय, बाकी कोणाचा झालेला नाही. आणि इथं आपली मस्ती मजाक चालू आहे आणि अशा प्रकारे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं. दुसऱ्या दिवशी दुपारचं काम लवकर झालेलं आणि लाईट तर सारखीच जाते म्हणून आम्ही इकडं खड्याचा डाव मांडलाय. गावाकडे दररोज जेवण झालं की संध्याकाळी गॅलरीत येऊन सगळेजण गप्पा मारत असतो आम्ही. तर इथं आत्ती, मी, ताई, माई श्रेयसची मजा घेतोय, त्याला काही ना काही चिडवतोय आणि तो पण काही ना काही उत्तर देतोय, त्याला आम्ही हसत होतो जाम. आणि हे आमचं दररोज चालू असतं. इतकं भारी वाटतं ना संध्याकाळी असं गप्पा मारत बसायला सगळे असल्यावर. तर इथं ना माई भगर पाकडायला लागलेत कारण शेतातली भगर आहे आणि ती नीट करायची होती. आणि माईंनी इकडं ताईंना मला आत्ताच व्यवस्थित करून भगर म्हटलं तुम्हाला नाही जमायचं माझं मी करून देते. तर ही भगर दिली नीट करून. तर इथं तुम्हाला दिसत असेल मसाल्याचा डबा आणि डाळ. तर माईंनी मी सेलमहून येईपर्यंत आणि ताई पण येईपर्यंत दोघींच्या रूममध्ये मसाला तयार करून ठेवलाय. आमचं ठरलेलं गावाला आल्यावर बनवायचा, पण मी येऊन बघते तर डायरेक्ट माईंनी मसाला करून पॅक करून सुनांच्या रूममध्ये ठेवलाय. म्हटलं तुम्ही आल्यावर मुलांमधनं होणार नाही म्हणून मी आधीच करून ठेवला. आणि हे सगळं पॅकिंग वगैरे आधीच आम्ही करून ठेवायला लागलो जायचं म्हणून सेलमला की नंतर होत नाही म्हणून. तर हा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गावाकडे आल्यानंतर एक निखळ असं वातावरण तयार होत असतं. तुम्हाला हा माझा गावाकडचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.